आणि भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे आणि काही भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जोरदार वाद झाला। रक्षा खडसे या आम्हाला डावलतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करतात असा आरोप कार्यकर्त्यांनी केला। या सगळ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे। काही कार्यकर्ते त्यामुळे नाराज झालेत। तब्बल 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी या मतदारसंघामध्ये राजीनामेही दिले आणि मी कोणत्याही कार्यकर्त्याला डावललेलं नाही, तसं केलं असतं तर पक्षानं मला अशी तिकीट दिलं असतं का, अशी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी एबीपी माझाला दिली। तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे, बोला ना। गिरीश भाऊंचं मी नाव घेते, हे चुकीचं सांगू नका। दगड उभा करा, 101% कमळ निवडून गेलो। दरम्यान भाजप खासदार रक्षा खडसे यांनी काही वेळ अगोदर एबीपी माझाला फोनवरून या सगळ्या प्रकरणाबाबत काय प्रतिक्रिया दिली बघूयात। विषय असा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता निवडणूक लागलेली आहे आणि स्वाभाविक आहे छोट्या मोठ्या तक्रारी असतात, त्या सगळीकडेच असतात, सगळ्याच पक्षांमध्ये असतात। त्याच्यामुळे त्यावेळेस सगळ्यांना आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊंनी सगळ्यांना बसवलं आणि सगळ्यांची समजूत घातलेली आहे। काही खूप मोठा विषय तो नाहीये, किरकोळ विषय हे सगळीकडे असतातच। त्याच्याबद्दल तो व्हिडिओ आता कोणी व्हायरल केला, का केला, ते उद्देश त्याचा मला मागचा माहित नाही, पण मी एवढंच सांगू शकते की काही खूप मोठा इश्यू करायसारखा तो विषय नाहीये। आणि ह्या सगळ्या कोणत्याही पक्षात म्हणा किंवा आपल्या घरी सुद्धा छोटे मोठे मतभेद असतातच, त्याच्यातला तो एक प्रकार होता आणि ते बैठकीमध्ये आमच्या गिरीश भाऊंनी ती समजूत सगळ्या लोकांची काढली। व्हिडिओ ज्याने टाकला आहे त्याने अर्धवट टाकलाय, त्याच्यानंतरचा पुढे पूर्ण व्हिडिओ टाकला नाहीये। त्या लोकांचा जो गैरसमज होता माझ्या बाबतीत तो एक कुठे ना कुठे त्या माध्यमातून त्यांचा दूर केलेला आहे। आणि स्वाभाविक आहे किंवा कोणत्याही आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, इतर पक्षाचे लोक आपल्याला भेटतात, तर आता निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मला त्यांच्याशी पण बोलणं भाग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।